नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. मांगूर येथे रस्ता कामाचा शुभारंभ आमदार शशिकला जोल्ले यांनी केला. 90 लाखाचा निधी मंजूर. मांगूर हुपरी रस्त्यापासून कुराडी दड्डी ते गणेश मंदिर 9 ग्रामपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनानुसार आमदार शशिकला जोल्ले यांनी पंचायत राज इंजिनिअरिंग खात्यामार्फत 90 लाख रुपयेचा निधी मंजूर केला असून या निधीतून प्रत्यक्ष रस्ता कामाला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी राजेश्री पाटील व इतर महिलांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर बिरेश्वर संस्थेचे चेअरमन व हाल शुगर संचालक आप्पासू जोल्ले, रामगोंड पाटील, शरद जंगटे, देवाप देवकोते, आनंद आयनापुरे, मल्लाप्पा चोगले, विलास जाणे, संदीप पाटील यांच्या हस्ते श्रीफळ ओढवून व मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी कुमार बन्ने यांनी स्वागत व प्रदीप चौगले यांनी प्रस्ताव केले. यावेळी बोलताना मल्लाप्पा चौगले म्हणाले की मांगूर गावापासून 9 ग्राम चौकीमाळ जवळजवळ 2 किलोमीटर अंतर असून या माळाला जाणारा रस्ता फारच खराब झाला होता. त्यामुळे येथील जनतेला ये जा करणे त्रासदायक होत होते. ही अडचण लक्षात घेऊन अण्णावहिनींना सांगताच त्यांनी त्वरित या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 90 लाख रुपयाचा निधी मंजूर करून आज कामाला सुरुवात केल्याने आता चौकीमाळ परिसरातील जनतेला सोयीचे होणार आहे. अण्णावहिनी यांनी आजपर्यंत मांगूरमध्ये बरीच विकासकामे राबवली असून आज हा रस्ता सुरू केला. त्यामुळे त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच असल्याचे सांगून अण्णावहिनी आमच्यासाठी एवढे करतात तेव्हा आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून त्यांना साथ दिली पाहिजे असे सांगितले. यावेळी हाल शुगर व्हाईस चेअरमन पवन पाटील, राजू भदरगडे, विठ्ठल बेळगे, राजेश पाटील, राजू कोराडे, देवदत्त राजहंस, बंटी मुल्ला, आनंद आवटे यांच्यासह भाजप कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी मांगूरहून रंगराव बन्ने, बारवाड. भारतीय जनता पार्टीचा जोल्ले अण्णांचा जोल्ले वहिनी जरा पुढे फार कुचंबनाव होत होती येणाऱ्या जाणाऱ्या या भागातल्या लोकांनी, शेतीला जाणाऱ्या लोकांनी. तरी अण्णावहिनींच्या अथक प्रयत्नातून आणि आमच्या सगळ्या भाजप कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून तसेच सर्व नेते मंडळी गावातील यांच्या सर्वांच्या ह्याच्यातून या रस्त्याच्या उद्घाटनासाठी आज या ठिकाणी उपस्थित असलेले गिरीश्वर बँकेचे चेअरमन, अलसिदनाथचे संचालक, समस्या नसून गावातले 40-50% शेतीला जाणाऱ्या ह्या भागातल्या लोकांची सुद्धा एक मोठी समस्या होती. पूर्वी 14-15 वर्षापूर्वी एकदा रस्ता झाला होता. त्यानंतर जे 5-6 वर्ष तो रस्ता टिपूर खराब झाला. त्यानंतर मला वाटतं 7-8 वर्ष ह्या लोकांची म्हणजे एक प्रकार तारेवरची कसरतच चालू होती. पावसाळ्यात तर एवढी वाईट परिस्थिती नाही, लोक हे 7-8 वर्ष जेवण काढल्यात. सगळ्या लोकांना तिने सांगत होतं, परंतु दुष्कर पद्धतीनं काम करावं लागतं आहे. अण्णावहिनींच्याकडे सुद्धा अनेक वेळा मागणी केली होती. मागील वर्षीच ह्याला वहिनीने या कामाला मंजुरी मिळवून घेतली. त्यानंतर सुद्धा आज होणार, उद्या होणार असा अनेक दिवस हे कार्यक्रम चालू होता. परवा दिवशी 5-6 दिवसापूर्वीच मी अण्णावहिनींना भेटून त्याबद्दल सांगितलं, रस्ता मंजूर आहे, का विना झालं आहे, जरा पाठपुरा करा. मला वाटतं त्या वेळेला 10-15 मिनटं अण्णांनी वेळ काढून सगळ्या अधिकाऱ्यांनी फोन लावून कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी सांगितलं की 5-6 दिवसात ते काम चालूच करणार आहे. खरोखरच अण्णावहिनींनी ही एकच काम नाही, मांगूरमध्ये यापूर्वी अनेक विकास कामे केली आहेत आणि चांगल्या प्रकारे ती कामं होत आहेत. सगळ्यांना एवढीच विनंती करतो, खरोखरच काम करणाऱ्या लोकांच्या पाठीमागं यापूर्वी राहायला इथून पुढे असंच राहा, अशा प्रकारची सगळ्यांना विनंती करतो आणि मी माझं छोटंसं मनोगत थांबवतो.